देव जर अचानक तुमच्या समोर आला तर देवाकडे तुमचं काय मागणं असेल बरं? हेच मागणं आहे आमचं. काय आजी? नाही राहायला घरदार. बर. हं? चिखलात बसत होत आम्ही. आहे का काही सोय? येडे वाकडे कागद दिले टाकून, ते बदा बदा गळते. बर. इकून गळत आम्ही मध्ये बसलेले. संडास बाथरूमाची सोय नाही. चिखल तुडवीत तुडवीत जावं लागत 12 कोस. फसफसू जावं लागत चिखलात. घरामाग पाणी येतंय तळ भरलं तर. कसं राहायचं? सडकावर बसावा का आता? लाईटीची सोय नाही. लाईटीची पण सोय नाही इकडे? नाही. मग रात्री प्रकाश कसा पडतो मग इकडे? दिवे फिवे लावून आणि बसत होत. अच्छा, म्हणजे ते जुन्या काळातले जे कंदील किंवा लॅम्प वगैरे मग आहेत तसंच आहे. ते लावता तुम्ही? हा. नंतर त्याने म्हातारे झालो आम्ही इथं. हं? आहे का काय आमची सोय? पाण्याची सोय करावा, संडास बाथरूमाची सोय करावा, बर. लाईटीची सोय करावा, आमचं एवढंच म्हणणं आहे. ज्या काही म्हणजे आपल्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, या हा. गोष्टींची मागणी तुमची देवाकडे असेल. हा. आजी, हे माझ्याकडनं तुमच्यासाठी. बघा, वाचा बरं, त्यामध्ये काय लिहिलंय? वाचता येतं तुम्हाला? नाही रे भाऊ. बरं, मी तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, याच्यामध्ये काय लिहिलंय? तुमचा आजचा दिवस आनंदाचा जाओ. हा.